हॅलो गाईज, वेलकम टू माय लॉग. सो आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि मिस्टर गेलेत ऑफिसला, अनिल गेलेत लायब्ररीमध्ये आणि आजसुद्धा आम्ही दोघेच घरी आहे. आई गावाला गेल्या होत्या परवा दिवशी, त्या येऊ राहिल्यात आज. आणि आजसुद्धा मला घरातलं सगळं काम करायचं आहे अंशूला पाहून. तर सकाळी अनिलचा टिफिन वगैरे बनवलं, त्यांना नाश्ता वगैरे दिला, चहा पाणी सगळं झालंय. आईचं पण स्वयंपाक उरकून घेतला, माझी फक्त भाकरी राहिली. तर त्याच्यासाठी मी कालच हरभऱ्याची भाजी नेसली होती आणि हरभऱ्याची भाजी बनवली. किचनवर एवढा पसारा आहे, अजून घरं पण झाडायचे राहिलेत आणि फरची पुसायची, घरं झाडायचे, अंशूला जेवण बनवायचं आहे, त्याला आंघोळ घालायचे, आमच्या अथर्वनं काढायचे. ठेवलं या मॅटवर हॉलमध्ये आणून. आणि मी रात्री इथं अंशूसाठी मी अर्धा किलो जवळपास सॅलड बनवले. आता तेच त्याला देऊ. अंशूसाठी जेवण बनवून घेते, म्हणजे जेवण थंड होईपर्यंत तो घर झाडून होईल. झाडांना पण पाणी घालून देते. सकाळी एकदा शी करून झाली होती, आता परत केली पॅन्टीत. 2च मिनिटं झाले, मी फक्त त्याला जेवण घेऊन आले, इथं मुती केली याने. त्यात चिवताई पारसात वेलीवर निजल्या ग जाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगा. केव्हाच झोपी लावते आणि पोट्टा झोपूच नाही राहिला. दोन कपडे धुतलेत आणि याला घातली आंघोळ. आता तो काय झोपायचं नाव नाही घेते. अजून माझी आंघोळ राहिली, अजून मेन म्हणजे घर झाडायचे राहिले. अंशू आता झोपलाय. आता मी पटकन आंघोळ करून घेते. माझी आंघोळ पण झाली आणि कपडे पण धुवून झाले. अंशू अजून झोपलेलाच आहे. तोपर्यंत मी आता लागला वळवळ करायला. तोपर्यंत मी आता घर तर झाडून घेते. चला आता घेते मी जेवण करून. मिशोवरून मी केळीच्या पानाचं हे मागवलं, त्याच्या अंशूच्या अन्नप्राशनासाठी. तर मागं आलं होतं एक पार्सल, परंतु ते काय मला आवडलं नाही. त्याच्यावर अन्नप्राशनासाठी आपण घेतोय आणि त्याच्यावर अंबा मातेचं हे होतं, फोटोज वगैरे होते. त्यामुळं मग मी ते रिटर्न केलं आणि हे एक्सचेंजमध्ये दुसरं घेतलं. हे बघू, अजून मी खोललं नाही, खोलून बघू कसं आलंय.
ठीक आहे बा, क्वालिटीचा कपडा नाही आहे, परंतु ठीक आहे, म्हणजे एकंदरीत ठीक ठाक आहे. काकू इथं 80ला खेळत होत्या, तेवढ्यात मी इथं कपडे सुकत टाकले आणि भांडे पण घासून टाकले. आई येऊ राहिल्या, मोशीपर्यंत आल्या होत्या, येतील आता थोड्याच वेळात. लगेच खायला लागल्या. बारीक बारीकच बापा. लागून घेशील डोळ्याला, वाटायला वाटे जरा डोळ्याला लागून घेईन. आईने हरभऱ्याचे घाटे आणले, ते यांना भाजून दिलेत खायला, उळा करून दिला त्यांचा. पप्पा पप्पा बम 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 बम. बाहेर द्यायला विसरत नाही. बस बस चला लागली गाडी आता. बाय बाबू बाय. घरी गाडी.